तुम्ही दोघे इथेच पहारा द्या. महाराजांनी जे सांगितलंय त्या आज्ञेचं पालन झालं पाहिजे. प्रेत असंच लटकत राहू द्या. आणि लक्षात ठेवा, हे प्रेताला कोणी काढायला नको. शेठजी, जेव्हा आयुष्य संपलंया तर मग कुठल्या गोष्टीला अडवण्यात काय फायदा? हा, आता तुम्हा लोकांना तुमच्या अत्याचारांचा झेंडाच फडकवायचा असेल तर लटकू देत मग या प्रेताला. ही दुनिया तुमच्या लोकांची क्रूरता आणि अत्याचारांच्या गोष्टी ऐकवते. फक्त जिवंत नाही तर मेलेल्या लोकांवर सुद्धा तुम्ही अत्याचार करता. चल भीमाबाई, यांना आपली ताकद एका मेलेल्या मुलीच्या प्रेतावरच दाखवते. चल बाळा. बिचारी कहे कबीर बिचारी. महाराजजी, लोकांमध्ये चुकीचा संदेश जातोय का आपण हारलो म्हणून. मला काय पण झालं चालत, पर हे तर खरं आहे ना, त्या भीमरावनं त्या मुलीला देवदासी होण्यापासून वाचविलं. आणि हो महाराज, मला असं वाटतं की हे लोक कुठल्याही परिस्थितीत सातारा सोडून जाणार नाही. आता तर लोक दबक्या आवाजामध्ये असं बोलायला लागलेत का सर्वज्ञ महाराज असताना यो भीमराव जिंकला. याचा अर्थ तर असंच झाला ना का तो भीमराव महाराजापेक्षा मोठा झालाय. गप, शांत बस. तो अस्पृश्य जातीचा तुच्छ मुलगा भीम माझ्यासारखा ज्ञानी, तपस्वी आणि धर्मगुरूच्या पुढे निघून जाईल. नाही नाही महाराज, असं आम्ही नाही म्हणत आहे, पण लोकांमध्ये चुकीचा अर्थ जातोय ना. आणि महाराज, हा रामजी सकपाळ आणि हा भीमराव दोघेही खूप धूर्त आहेत. हे दोघेही आपल्या जिंकण्याचा विजय लोकांसमोर असं वाढून वाढवून सांगत आहे की लोकांच्या मनात आपल्याबद्दल निराशा निर्माण होईल. बेलाताईला देवदासी होण्यापासून वाचवणं आपल्यासाठी विजय नाही असू शकत. आपला खरा विजय तेव्हाच होईल जेव्हा आपण आपल्या क्षमतेनुसार जास्तीत जास्त माणसांनी जागृत करू, वाईट प्रथेच्या विरोधात उभं राहू आणि या पाखंडी लोकांसंग लढू. पण हे कसं होईल भीम? जेव्हा बेलाचे केस चिकटले होते तेव्हा जर आपण जागी झालो असतो तर दुसऱ्यांदा वडाचा चीक तिच्या डोक्यात घालण्याचा त्यांचा प्रयत्न सफल झाला नसता. असो, आता आम्हाला लोकांना सांगावं लागेल की त्यांनी आपल्या मुलींची काळजी घ्यावी आणि अशा लोकांपासून सावध राहावं. हा, कारण जर मला माहित असतं का अशा प्रकारे देवदासी बनवत्यात तर त्याच रात्री मी ताईच्या केसाचा गुत्ता सोडवला असता. गुरुजी, तुम्हासनी काय वाटतं? हे समजा रामजी, हे सगळं एका दिवसात बदलणारं नाहीये. जर आम्हाला काही प्रमाणात यावर अंकुश लावण्यात यश मिळालं तर ही देखील आपली उपलब्धी असेल. आता जे होईल ते होईल. मी माझं अख्खं आयुष्य देवदासीची प्रथा थांबवण्यासाठीच लढत लढत घालवीन. मला एक गोष्ट सांगा, त्या भीमराव आणि रामजीची सर्वात मोठी ताकद काय आहे?
महाराज त्याचं कुटुंब. बऱ्याचदा मला असं वाटतं की आपल्या समाजापेक्षा जास्त एकजूट त्याच्या कुटुंबामध्ये आहे. आणि त्यांची सर्वात मोठी कमजोरी महाराज, त्या भीमरावसाठी शिक्षा आणि त्या रामजी सकपाळसाठी भीमराव. तर मग त्याच्या ताकदीला तोडा आणि त्याच्या कमजोरीवर घाव घाला. कारण हे कुटुंब लेख पेक्षा जास्त भयानक आहे. जर असंच सुरू राहिलं तर आंबेडकर, कुलकर्णी सारखे असंख्य उभे राहतील. जेव्हा आपल्यातच विरोध व्हायला सुरू होईल तेव्हा काहीच नाही राहणार. जर आपण समजे संग राहू तर आपण सहज लढाई जिंकू. आणि बाबा म्हणतात कम्या लय अभ्यास करत राहिलो तर अजून लढाई जिंकायला कुठला ना कुठला रस्ता शोधत राहीन. बरोबर बोलतात तुझे वडील भीमराव. तुला शिक्षण सोडायचं नाहीये आणि मी तुला शिक्षण सोडू देखील देणार नाही. आता मी पण अभ्यास करीन. आता मी ठरवलंच आहे की मला देवदासी सारख्या कुरीती आणि कुप्रथा थांबवायच्या असतील तर मला स्वतःला जास्त सक्षम करावं लागेल. आणि तुमच्या समध्यांच्या गोष्टी ऐकून असंच वाटतंय की सक्षम बनण्यासाठी शिक्षण महत्वाचं असतं. वाईट आहे, तू नक्की शिक. चला घरी जाऊया. भीमाबाई, माझ्या बेलाला माझ्याकडे परत पाठव. माझ्या बेलाला ओळखते, ती बावल्यांसंग खेळायची. आणि ही जी बेला आहे ती तुमच्या बरोबर आयुष्यभर संघर्ष कराया बघतीये. पोरी कुठं संघर्ष करत्यात. माझी इच्छा नाही की तिनं संघर्ष करावा. तिला खूळ लागलंय, शिकायचं हाय, मजबूत व्हायचं हाय तर पोरीची जात ना. थोड्या दिवसांनी लगीन बिगीन करून संसार केला असता, आयुष्य मार्गी लागला असत. बरोबर बोललात तुम्ही. जर म्या तुमच्या जागी असती तर म्या बी हेच बोलले असते. पर म्या तुमच्या जागी नाही आहे. रामजी सकपाळची बायको आणि भीमची आई असण्याचा अर्थ तुम्हाला नाही समजायचा बहुतेक. पर म्या बरोबर समजले. जीव लावणं, कुणाची तरी काळजी घेणं ही वेगळी गोष्ट आहे, ते ठीक आहे. पर त्याहूनही जास्त गरजेचं आहे की ज्याच्यावर तुम्ही लय जीव लावता त्याला जर संघर्षाच्या मार्गावर जायचंय तर त्याची साथ द्यायला हवी. विनंती करते मी तुम्हाला, बेलाला तुम्ही साथ द्या. विश्वास ठेवा, जे काय बी होईल ना ते चांगलंच होईल. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही होईल की बेलाच्या मनात जो आपल्या लोकांबद्दल जो राग आहे ना तो प्रेमात बदलून जाईल. तिला साथ द्या. येते म्या.
बाळा, काय झालं? काय नाही बाबा. चल. भीम, भीम, भीम. काय झालं भीम? तू असा कशाला पळालास? बाबा मला प्रत्येक ठिकाणी तीच ताई दिसते आहे. तिचे प्रश्न दिसत आहेत. मला लय उदास वाटतंय बाबा, लय. अरे पर भीमा, या अस्वस्थतेला तुला सामोरं जावं लागल. पण बाबा, जो प्रश्न त्या ताईने विचारलाय त्याच्या उत्तराचं काय? त्याची उत्तर नाही आहेत आणि असतील तर कोण देणार उत्तर? कोण उत्तर देणार बाळा? आणि कोणाला पडलीये त्यांच्या प्रश्नांना घेऊन विचार करण्याची? तेच लोक, ज्या लोकांनी तिला दासी बनवलं, ज्यांनी तिचं आयुष्य हिसकावलं. भीमबाळा, या लोकांसाठी त्यांचं आयुष्य महत्वाचं नसतं. तू त्या लोकांचा विचार करतोस की ते लोक या प्रश्नाचं उत्तर देतील? मग तिचे प्रश्न फक्त प्रश्नच राहतील. त्याची उत्तर कोणी बी नाही देणार. भीमबाळा, असे खूप सारे प्रश्न आहेत जे निर्माण होत राहतात आणि ह्यांची उत्तरे वेळेवर मिळतात. कारण की वर्षानुवर्ष असे खूप सारे प्रश्न एकत्र येऊन भविष्याचा आवाज बनतात. त्यांची उत्तरं पण मिळतात, पण वेळ लागतो आपल्या सोयीने. कारण की बाळा, ज्या लोकांना आपण उत्तर विचारतो त्या लोकांची ताकद जास्त आहे आणि त्यांच्या ताकदीपुढे हे प्रश्न काही मुस्काटदाबी करून शांत केलेले आहेत. त्यामुळे तू काळजी नको करूस. तुझी आई बरोबर बोलती. तुला धीरानं वागणं शिकावं लागल. सध्या या गोष्टीचं समाधान मानूया की बेला आपल्या संग आहे, आपल्या मंदी आहे. आणि त्या लोकांपासून वाचवण्यात आपण सफल झालोय, विजयी झालोय, हो ना?
भीमबाळा, काय करतोयस? बाबा तुम्ही म्हणलात ना का आता हा प्रश्न शांत आहे. तर चला आता याला एक आवाज देऊया. म्हणजे ठीक आहे. ठीक आहे. भीम जसं म्हणल तसं आपण करण्यात त्याची मदत करूया. ह्याने काय बी होणार नाही. तसं बी आता बी काहीच होत नाही भीमाबाई. काहीतरी करून बघूया. हे घे आनंद दादा. कबीर सीप समंद की रटे प्यास प्यास समुदहि तिनका करी गिने स्वाति बूंद की आस स्वाति बूंद की आस. ए भीमराव, हे काय नवीन नाटक आहे हा? नाटक नाही, उत्तर पाहिजे. महाराजांना जाऊन सांगा का ह्याचं उत्तर द्या, कारण उत्तर दिल्याशिवाय आता हा मुद्दा शांत नाही होणार. अन्न शांत होऊ बी देणार नाही. असं वय उत्तर पाहिजे हा? तर मग तू एकटा काय करणार आहेस हा? एकटा नाही, माझ्या संग हे प्रश्न आहेत जे लय जागेवर लावले गेले आहेत. तुम्हाला ते काय वाटलं का एकाला मारून तुम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं लपवाल? जावा बघा का त्यांच्यासारखं लय लोक तयार झाले आहेत. तुम्हा लोकांनी प्रश्न विचाराया. छी 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 छी. पर एक गोष्ट तर आहे ना भाऊ, मरण्याच्या आधी माणूस खोटं नाही बोलत. आणि या देवदासीने असं लिहिलंय की ईश्वराचा तिला अनुभवच नाहीये, तर देवाला समर्पित करण्याचा अर्थच काय? तसं तुझं म्हणणं तर बरोबरच आहे, पर महाराज असंच थोडी ना कोणाला दासी बनवतात. महाराजांच्या बेइज्जतीसाठी केलं गेलंय हे. अरे बेइज्जती काय, महाराजांना प्रश्न तर विचारावाच लागल ना. आतापर्यंत महाराजांकडे बातमी पसरली असेल का साताऱ्याच्या प्रत्येक गल्लीत ताईचे प्रश्न फिरतायत, ज्याची उत्तरं महाराज देणार आहेत. तुम्हा लोकांना काय वाटतं? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना महाराज सगळं खरं खरं सांगतील?